नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तपस्वी सुमेध यांना भगवान दीपंकर बुद्ध आशीर्वाद देतात की भविष्यात तुम्ही निश्चित बुद्ध व्हाल. ज्या रात्री सिद्धार्थ महाराणी महामाया यांच्या गर्भात प्रवेश करतात तेव्हा पांढरा हत्ती आपल्या गर्भाशयात प्रवेश करत आहे असं स्वप्न त्या पाहतात. महाराणी महामाया माहेरी जात असताना वाटेत लुंबिनी इथं शालवनात बाळ सिद्धार्थाला जन्म देतात. राजगुरू ऋषी कालदेवल हे या बाळाला बघून सांगतात की हे बालक सम्यक संबुद्ध होईल आणि मुक्तीचा मार्ग विपश्यना शोधून काढेल. हलोत्सव मेळाव्यात एका झाडाखाली एकटाच बसलेला राजपुत्र सिद्धार्थ साधनेत मग्न असतो. देवदत्ताच्या बाणानं घायाळ झालेल्या हंसाला सिद्धार्थ गौतम वाचवतात आणि सांगतात की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो. राजकुमार सिद्धार्थ अहिंसात्मक अशा धनुर्विद्येचा अभ्यास करतात. राजकुमार सिद्धार्थ जंगली घोड्याला प्रेमानं थोपटून वश करतात. कोलियराज सुप्पबुद्ध यांची कन्या राजकुमारी यशोधरा हिच्यासोबत राजकुमार सिद्धार्थचा विवाह संपन्न होतो. आजारी व्यक्तीला बघून सिद्धार्थ असा विचार करतात की सर्वजण असेच आजारी होतात का? एका वृद्ध व्यक्तीला बघून सिद्धार्थ विचार करतात की सर्व लोक असेच वृद्ध होतात का? एका प्रेताला बघून सिद्धार्थ विचार करतात की सर्वजण असेच मृत होतात का? एका संन्यासाला भेटून दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ त्यांच्याकडून गृहत्याग करण्याची प्रेरणा घेतात. गृहत्याग करण्याआधी सिद्धार्थ यशोधरेच्या खोलीत डोकावून आपला मुलगा राहुल आणि यशोधरेला झोपलेले पाहतात. राजकुमार सिद्धार्थ आपले केस कापतात, वस्त्र आभूषण उतरवून ते श्रमणवेश धारण करतात. तपस्वी सिद्धार्थाला मगननरेश बिंबिसार आपल्या राज्याचा एक भाग अर्पण करण्याची इच्छा व्यक्त करतात, परंतु सिद्धार्थ या भेटीचा स्वीकार करत नाहीत. आचार्य आलार कालाम यांच्याकडून ध्यानाचे 7 प्रकार शिकून घेऊन अधिक उच्च प्रकारचं ध्यान शिकण्यासाठी तपस्वी सिद्धार्थ तेथून पुढे जातात. श्रमणाचार्य उद्दग रामपुत्ताकडून सर्वोच्च असं 8वं ध्यान शिकूनही तपस्वी सिद्धार्थ असंतुष्ट होतात आणि मुक्तीच्या शोधात पुढे निघतात. तपस्वी सिद्धार्थ कठोर अशा स्वशुद्धीकरणाचा अभ्यास करू लागतात. तपस्वी सिद्धार्थानं कठोर अशा दुष्करचर्याचा त्याग करून मध्यम मार्गाचा स्वीकार केल्यानं त्यांचे साथीदार त्यांचा त्याग करतात. वैशाख पौर्णिमेच्या एक रात्र आधी सिद्धार्थ 5 स्वप्न पाहतात. पहिलं स्वप्न असं की त्यांचं शरीर उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला हिंद महासागरापर्यंत, पूर्वेला बंगालच्या उपसागरापासून पश्चिमेला सिंधू सागरापर्यंत पसरून विशाल झाला आहे. भविष्यात त्यांची शिकवण जंबूद्वीप तसंच अन्य देशांमध्ये पसरेल याचाच हा संकेत होता. दुसरं स्वप्न असं की त्यांच्या नाभीपासून निघून आकाशापर्यंत वाढलेलं झाड हे असं सूचित करतं की ते मनुष्यमात्र आणि पूजनीय व्यक्ती यांचे गुरु होतील. तिसरं स्वप्न असं की काळे केस आणि पांढरे वस्त्र धारण केलेले असंख्य गृहस्थ त्यांच्या जवळ येताना त्यांना दिसतात. हे असं सूचित करतं की हे सर्व गृहस्थ त्यांचे शिष्य होतील. चौथं स्वप्न असं की सर्व दिशांनी विविध रंगांचे पक्षी येऊन त्यांच्या मांडीवर बसताच ते पांढऱ्या रंगाचे होत आहेत. याचा अर्थ
चारी वर्णाचे लोक त्यांच्या शिकवणुकीचा स्वीकार करतील. पाचवं स्वप्न असं की अशुद्ध अशा पृथ्वीवर चालत असूनही त्यांची पावलं एकदम स्वच्छ आहेत. हा याचा संकेत होता की कोणतीही सांसारिक अशुद्धता त्यांना स्पर्श करू शकत नाही. सुजातानं दिलेली खीर प्राशन करणं हे बोधिसत्व यांचं अखेरचं भोजन ठरतं. मार आणि त्याची पक्षीसेना बोधिसत्वाला ध्यानापासून परावृत्त करण्यास असमर्थ ठरते. विपश्यना साधनेचा पुनर्शोध करून सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनतात. विपश्यनेत परिपक्व अशा भगवान सम्यक संबुद्धांना पथभ्रष्ट करण्याचा मारच्या तिन्ही मुलींकडून झालेला दुष्ट प्रयत्न असफल होतो. म्यानमारचे 2 व्यापारी तपुस्स आणि भल्लिक हे भगवान बुद्धाला भात आणि मध यांचं भोजन अर्पण करतात. विपश्यनेचे शोधकर्ते सम्यक संबुद्ध यांचं हे पहिलं भोजन होय. एक नग्न संन्यासी संबुद्धाला बघून प्रभावित होतो, परंतु ते खरंच सम्यक संबुद्ध आहेत हे तो मान्य करत नाही. इसिपत्तन मृगदाव सारनाथ इथं भगवान बुद्ध पंचवर्गीय भिक्षूंना दुःख मुक्तदायिनी विपश्यनेचे प्रथम प्रवचन देतात. यालाच धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. आपल्या मुलाच्या शोधात आलेल्या यशच्या पित्याला भगवान बुद्ध विपश्यनेची विद्या शिकवतात. भगवान बुद्ध आणि विपश्यनेच्या अभ्यासानं अर्हंत झालेले भिक्षू यश यांना यशचे मातापिता आणि पत्नी भोजनदान देतात. भगवान बुद्ध प्रथम 60 अर्हंत भिक्षूंना मैत्रीपूर्वक बहुजन हिताय बहुजन सुखाय दुःख विमोचनी विपश्यनेचा धम्मप्रसार करण्याचा आदेश देतात. विपश्यनेच्या आधारावर भयमुक्त झालेले भगवान बुद्ध एका झोपडीत क्रुद्ध नागाला मंगल मैत्री देतात. शील, समाधी, प्रज्ञा यांची विपश्यना विद्या शिकून उरुवेल काश्यप आणि त्यांचे 500 शिष्य आपली जटा कापून भगवान बुद्धांच्या भिक्षू संघात सामील होतात. नदीत वाहणाऱ्या जटांना बघून जटाधारी नदी काश्यप आणि गया काश्यप आश्चर्यचकित होतात. विपश्यनेच्या तेजानं प्रभावित जटाहीन काश्यप बंधूंना भगवान बुद्धांच्या सोबत बघून राजगीरचे लोक आश्चर्यचकित होतात. महाराजा बिंबिसार सर्व 1004 भिक्षूंना भोजनासाठी आमंत्रित करतात. त्यानंतर भगवान बुद्धांचा धम्मोपदेश ऐकून ते राजोद्यान वेणुवन भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्षू संघाला अर्पण करतात. विपश्यनेत परिपक्व अर्हंत अश्वजितला सारीपुत्र भगवान बुद्धांच्या धम्म आणि धम्माचं तत्वज्ञान यासंबंधी विचारणा करतात. भिक्षूंवर असा आरोप करण्यात आला की ते युवकांना आपल्याकडे आकर्षित करून मातांना निपुत्रिक आणि पत्नींना विधवा बनवत आहेत. यावरही विपश्यी भिक्षू शांत राहतात. एक परिव्राजक गुरु शिष्य आपापसात बुद्ध, धम्म आणि संघ यांची अनुक्रमे निंदा आणि प्रशंसा करत असतात. विपश्यना साधनेत परिपक्व असा भिक्षू संघ अशा वेळीही या चर्चेत तटस्थ राहतो. बुद्ध त्यांची प्रशंसा करतात. भगवान बुद्ध कपिलवस्तूत येऊन भिक्षाटन करतात, तेव्हा त्यांचे पिता शुद्धोदन त्यांना थांबवतात. यशोधरा आपल्या कक्षात भगवान बुद्धांची चरणवंदना करते. महाराज शुद्धोदन आणि सारीपुत्र याचे साक्षीदार असतात. यशोधरा राहुलला त्याचा पिता भगवान बुद्ध यांच्या गुणांचा परिचय करून देते. भगवान बुद्धांची छाया सुखद असल्याचं राहुल सांगतो.
भगवान बुद्ध सारीपुत्राला राहुलची प्रव्रज्जा करण्यास सांगतात. कपिलवस्तूचे 6 राजकुमार उपाली न्हाव्याला प्रथम प्रव्रज्जा देण्याचं नम्र निवेदन करतात, ज्यामुळे तो संघात त्यांचा ज्येष्ठ राहील. भगवान बुद्धांच्या धम्म प्रवचनामुळे अनाथपिंडक इतका प्रभावित होतो की तो भगवान बुद्धांसाठी जेतवनाची सर्व भूमी त्यावर सोनं अंथरून खरेदी करतो. मेहतर सुनीतला भगवान बुद्ध ये भिक्षू असं म्हणत भिक्षू संघात सामील करून घेतात. विपश्यनेचा अभ्यास करून तो अरहंत होतो. अनाथ बालक सोपाक याला त्याचा निर्दयी काका स्मशानात एका प्रेताबरोबर मरण्यासाठी बांधून ठेवतो. भिक्षू संघ त्याला वाचवतो. पुढे जाऊन विपश्यना विद्येद्वारे तो अरहंत होतो. राणी श्यामावतीची दासी खुजुत्तारा भगवान बुद्धांकडून विपश्यना शिकून इतकी बदलते की ती राणीनं दिलेल्या पैशांची फुलं विकत आणू लागते. जेव्हा शाक्य आणि कोलीय नदीच्या पाण्यासाठी भांडू लागतात, तेव्हा भगवान बुद्ध त्या दोघांना धम्मोपदेश देऊन शांत करतात. महिलांना विपश्यनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी भिक्षू आनंद बुद्धाला भिक्षुणी संघाची स्थापना करण्याची विनंती करतात. तत्वचिंतक असा सच्चक भगवान बुद्धांकडून वादविवादात पराभूत होतो. राजगीरची अग्रमहिषी रूपगर्विता खेमा रूपसौंदर्याची नश्वरता जाणून भगवान बुद्धांची अनमोल विद्या अर्थात विपश्यनेचा अभ्यास करू लागते. पिंडोल भारद्वाजानं चमत्कार दाखवल्यावर भगवान बुद्ध त्याला फटकारतात आणि चमत्कार दाखवण्यावर बंदी घालतात. दृष्ट मार सुंदर युवकाच्या रूपात भिक्षुणी शिशुपचाला कामभोगाचे प्रलोभन देतो, तेव्हा ती दृढतापूर्वक नकार देत म्हणते की विपश्यनेच्या अभ्यासानं माझ्या समस्त वासनांचं निर्मूलन झालं आहे. चिंचा भगवान बुद्धावर आपल्या न जन्मलेल्या बालकाचा पिता होण्याचा खोटा आरोप करते, तेव्हा विपश्यनेद्वारा लोकांना समता शिकवणारे बुद्ध स्वतः समतेत स्थित राहतात. भगवान बुद्धांचे काही विरोधक सुंदरी परिव्राजिका हिला मारून भिक्षुसंघावर तिच्या हत्येचा खोटा आरोप करतात, तेव्हा भगवान बुद्ध विपश्यी भिक्षुसंघाला शांत राहण्याचा उपदेश करतात. विपश्यना करणारे नकुलचे पिता रोगी झाल्यावर भगवान बुद्ध त्यांना विचारतात, तुझं शरीर रोगी आहे, परंतु मन स्वस्थ आहे का? ते उत्तर देतात, हो भगवान, मन बिलकुल स्वस्थ आहे. विपश्यनेमध्ये परिपूर्ण नकुलची मातासुद्धा पतीची सेवा शांतपणे करत असते. बोधी राजकुमार भगवान बुद्धांच्या स्वागतासाठी गालिचा अंथरतात, परंतु भावी पिढीला यातून चुकीचा संदेश जाईल म्हणून गालिच्यावरून चालण्यास भगवान बुद्ध नकार देतात. भगवान बुद्ध मागंधीय ब्राह्मणाची अतिसुंदर कन्या मागंदिया हिच्याशी विवाहाचा प्रस्ताव अमान्य करतात. कौशांबीची पट्टराणी बनल्यावर बदला घेण्याच्या भावनेनं प्रेरित होऊन मागंदिया बुद्धाला दुसऱ्यांकडून अपशब्द बोलून अपमानित करते, परंतु विपश्यनेद्वारा समतेचे प्रवर्तक भगवान बुद्ध अविचलित राहतात. विपश्यनेचा अभ्यास करणारी दासी पूर्णा थंड पाण्यानं स्नान करणाऱ्या ब्राह्मणाला सांगते, केवळ स्नानानं पाप धुतले गेले असते तर सर्व जलचर मुक्त झाले असते. काही कारणांमुळे भगवान बुद्ध काही काळाकरता एकांतवासात जातात, तेव्हा जंगलात